कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तेव्हा सुखाचा मग तया पूर आला जो धनंजया, तेथ वाढ तरी बुडोनिया ठेला देव. ज्ञानेश्वर महाराज आलिंगनाचा परिणाम सांगतात. भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं आणि द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना, हा परिणाम अर्जुनाला प्राप्त झाला. द्वैत न मोडता अर्जुन भगवंताला प्राप्त झाला असं वर्णन केलंय. आता आपण पे पार्थ आपण ऐसे अर्जुना, अर्जुन म्हटल्यानंतर पार्थ म्हणावं लागलं, कारण पुढं युद्ध आहे. युद्धाच्या पूर्वी जर तो निष्काम झाला, युद्धाच्या पूर्वी जर तो ब्रह्मज्ञानी झाला तर युद्ध करणार नाही. कारण सरळ आहे, आत्मज्ञानी पुरुष कर्मप्रवृत्त होत नाही विशेष अपेक्षेनं, आणि आत्मज्ञानी पुरुषाकडून जे कर्म होतं ते कर्म म्हणवल्या जात नाही. भगवंताला युद्धाच्या आधी ती भूमिका नको होती. सरळ आहे, कारण ज्या हेतूने भगवंतानी ही गीता सांगायला प्रारंभ केला तो हेतू अर्जुनाने युद्ध करावं असाच होता. अर्जुन युद्धाला विन्मुख व्हावा तो तर झालाच होता. मला युद्ध नको, मी कुठेतरी जाऊन भिक्षा मागतो, पोट भरायला काय फार डोकं लागतं काय. अरे कोणी कुत्र्याचं सुद्धा पोट भरतं या जगतामध्ये, बैल सुद्धा पोट भरतो, पोट भरायला काय लागलं. परंतु देवा आमच्या मनगटामध्ये ताकद आहे, आम्ही काहीतरी करू. पण हे युद्ध नको, भावंडांना मारणं नको, रक्तपात नको, हिंसा नको. आणि भावंडांना मारून राज्य भोगायचं असेल तर कशाला ते भोगावं. ते राज्यावर बसून करायचं काय जिथं आपला परिवार नाही, जिथं भावंड नाहीत, त्यांना सुख देता येत नाही. मग काय करायचंय राज्य आम्हाला. ठीक आहे, राज्य नसलं म्हणून काय झालं. राज्य असेल तरच आमचं अस्तित्व आहे असं थोडंच आहे देवा. नको, भिक्षा मागता भली, जाऊ दे आम्ही भिक्षा मागू, काही करू. भगवान म्हणाले नाही, असं करणं बरोबर नाही. भावंडांना मारायचं नाही म्हणून तू युद्ध नको म्हणतोस, स्वधर्माचरणापासून परावृत्त होतोस, हे बरोबर नाही. एखाद्या गोष्टीचा त्याग माणसाकडून झाला, तो वैराग्यानं झाला तर ते मान्य होतं. पण अर्जुन जे युद्ध पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये नको म्हणतो आहे ते वैराग्यानं न म्हणता वैतागानं म्हणतो आहे. माणसं शक्यतो वैतागाने नको म्हणतात, जे भगवंताला मान्य नाही. वैराग्याची भूमिका दृढ होण्याकरता भगवंतानी काही विचार अर्जुनाला सांगितला. अर्जुनाला परिपक्व केलं विचाराच्या संबंधानं. युद्ध नको, युद्ध पाहिजे या गोष्टी गौण आहेत. अंतःकरणाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, ही गोष्ट महत्वाची आहे. त्याच्याकरता ती वृत्ती अंतर्मुख होणं, त्या वृत्तीला योग्य आलंबन सापडणं आणि त्या आलंबनाच्या चिंतनामध्ये वृत्तीचं वृत्तित्व संपून जाणं आणि ती वृत्ती तुका म्हणे मग नये वृत्तीवरी असं होणं, ही जीवनाची धन्यता आणि इति कर्तव्यता अर्जुनाला समजावी. याच्याकरता भगवंतानी मग दुसऱ्या अध्यायापासून त्याला शोक करू नये, का करू नये, कर्म का करावं, भाव कसा ठेवावा, ज्ञानाची प्राप्ती का झाली पाहिजे, ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, अंतर्मुख कसं झालं पाहिजे, त्याच्याकरता योगाचा विचार कसा, त्याच्याकरता कर्माचा विचार कसा, अंततोगत्वा स्वस्वरूपाच्या जाणीवेमध्ये मानवी जीवनाची परिपूर्णता कशी साधली जाते वगैरेचा बोध केला.
हे सगळं करत असताना भगवंतानी कधी रागावून, कधी प्रेमानं, कधी जवळ घेऊन, कधी शिव्या देऊन, कधी दुसऱ्यांची उदाहरणं देऊन, कधी त्यालाच त्याच्या पूर्वचरित्राचं स्मरण करून देऊन, कोणत्या का अर्थाने होईना, पण अर्जुनाला अंतर्मुख बनवण्याचा विचार भगवंतानी प्रत्येक वेळेला सांगितला. ही सगळी पूर्वपीठिका सांगायचा हेतू एवढाच आहे. गीता भगवंतानी का सांगितली? अर्जुनाने युद्धप्रवृत्त व्हावं म्हणून. जर भगवंतानी आपणा ऐसे केलं असतं तर मग ते पुन्हा अर्जुनाला युद्ध नको वाटलं असतं, कारण आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही, काल आपण बोलून आलो. परंतु ज्ञानोबारायांच्या, मी पुन्हा एकदा त्या सरळ बोलतो, ज्ञानोबारायांच्या रचनेकडे मी येतो परत एकदा. ती रचना, ती शब्दयोजना ही विलक्षण आहे. ज्ञानोबाराय आपल्या विचाराच्या मांडणीनंतर कधीही त्या विचाराचा पुनर्विचार करू देत नाहीत. हे ज्ञानोबारायांच्या मांडणीचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. एखादा लेख आपण लिहितो, एखादं काव्य आपण करतो, एखादा विचार आपण मांडतो, तेव्हा कालांतराने तो विचार मांडत असताना त्या विचारानंतर पुन्हा एकदा त्या विचाराचा विचार करून त्याच्यामध्ये काही दोष वगैरे राहिलाय का याचं चिंतन आपल्याला करावं लागतं. आपल्याला काही कसंही असो, आता प्रवचनाकरता चिंतन करावं लागतं, तर चिंतन मांडून झाल्यानंतर, प्रवचन झाल्यानंतर काही दोष आपल्याला कळतच नाहीत असं नसतं. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार केला, आपल्या प्रवचनाचंच पुन्हा चिंतन केलं, तर आपल्यालाही कळतं की आपण हे बोलायला नको होतं, असा विनोद करायला नको होता, अशी मांडणी करायला नको होती. आपलं चिंतन आपल्याला कळतं ना. मग पुढे आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू, काही करू, जर योग्य वाटत असेल तर. परंतु ज्ञानोबाराय मागे फिरू देत नाहीत. असा शब्द ज्ञानोबारायांनी का वापरावा याच्याबद्दल ज्ञानोबारायांची मतं ठाम आहेत. ज्ञानोबारायांच्या भूमिका निश्चित आहेत. संदिग्धतेमध्ये ज्ञानोबाराय कधी बोलत नाहीत, आणि जे संदिग्धतेमध्ये बोलतात ते कधी ज्ञानोबाराय होत नाहीत. आपण कसंही पहा, ज्ञानोबाराय एकमेवा द्वितीय आहे. ज्ञानोबारायांसारखं चिंतन नाही सापडणार जगाच्या पाठीवर कुठं. ज्ञानोबारायांसारखी मांडणी नाही सापडणार. ज्ञानोबारायांसारखी शब्दयोजना विलक्षण नाही जगाच्या पाठीवर कुठल्याही वाङ्मयामध्ये. मी काही जगातल्या सगळ्या वाङ्मयाचा अभ्यासक नव्हे, परंतु जे मोठ्यांनी मांडून ठेवलंय त्याचा विचार केला, ज्ञानोबारायांची मांडणी विलक्षण. मी हे बोलतो एवढ्याच करता की ज्ञानोबाराय चिंतन करताना काय म्हणतात, ही भाषा ज्ञानोबारायांची जी शब्दयोजना आहे ती मला का महत्वाची वाटते त्याचं कारण सांगतो. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणाईसे अर्जुना, दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ. या दोन ओव्यांमधून ज्ञानोबारायांनी आपणा ऐसे केले, आपण पे पार्थ केला, याच्यामध्ये अर्जुन आणि पार्थ हे शब्द वेगवेगळे वापरले, त्याचे हेतू आपल्याला कळतात. पण दोन्ही ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची एक भूमिका ठाम आहे, ती म्हणजे भगवंतानी अर्जुनाला आपणा ऐसे केलं. हे आपणा ऐसे म्हणजे नेमकं काय आहे? भगवंतानी अर्जुनाला आलिंगन देऊन आपल्यासारखं केलं. आपल्यासारखं म्हणजे कसं? कारण आलिंगन देणारा परमात्मा आपल्यासारखं करतो आहे का आपल्या स्वरूपासारखं करतो आहे, हा एक विचाराला थोडासा वाव इथं आपल्याला. कारण मी त्याचं थोडंसं स्पष्ट सांगतो आपल्याला. आपल्या निर्गुण स्वरूपामध्ये, स्वस्वरूपामध्ये असताना भगवंताला सुद्धा जगद उद्धरण करता येत नाही, हे लक्षात घ्या. परमात्मा जोपर्यंत निर्गुण आहे, जोपर्यंत परमात्मा स्वस्वरूपामध्ये, स्वमहिम्नेमध्ये प्रतिष्ठित आहे, तोपर्यंत तो परमात्मा कोणतंही कार्य करू शकत नाही. ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे मागे आपण बोलून आलोय, अनुभवामृतामध्ये ज्ञानोबाराय बोलतात, जिही एक एका वीण न कीजे तृणाचेही निर्माण. अरे एकटा परमात्मा केवल ब्रह्म हे गवताचं पात सुद्धा निर्माण करू शकत नाही. काय सामर्थ्य आहे? निष्क्रिय आहे परमात्मा. जर तो क्रियावान होईल तर पुढे सगळेच गोंधळ होतील, त्याला ब्रह्म म्हटलं जाणार नाही. जर तो क्रियावान होईल तर, परमात्मा क्रियावान होईल तर त्याची परिच्छिन्नता निर्माण होईल, त्याच्या ठिकाणी अपरिच्छिन्न राहणार नाही तो. कारण कोणतीही क्रिया करण्याकरता काहीतरी परिच्छिन्नता मानावीच. आणि परिच्छिन्नतेची गंमत आहे, एक परिच्छिन्नता मानलीत की तिन्ही तुमच्या गळ्यात पडतात.
व्यक्ती कालपरिच्छिन्न झाली की ती देशपरिच्छिन्न होतेच, आणि देशपरिच्छिन्न झाली की वस्तुपरिच्छिन्न मानावंच लागतं त्यात. फक्त एक परिच्छिन्नता मानून कोणत्याही वस्तूचं अस्तित्व तुम्हाला सिद्ध करता येणार नाही. जर एखादी परिच्छिन्नता, कर्म करण्याकरता परिच्छिन्नता लागेल की नाही. मी माझ्या खोलीतून उठलो, व्यासपीठावर येऊन बसलो, काही कर्म घडलं की नाही चालत येण्याचं, तिथून उठून इथं येण्याचं. मी तिथून उठून इथं येऊन बसतो, याचा अर्थ मी इथं येण्यापूर्वी मी इथं नव्हतो. प्रभाव मानाल का नाही? मग प्रवचन झाल्यानंतर मी इथून उठून माझ्या खोलीमध्ये परत जाईल, प्रध्वंसाभाव मानाल की नाही? तो ध्वंस कसा मानायचा ते नंतर आहे. मी त्याची ध्वंस म्हणजे लगेच माझ्या शेवटाकडे जाऊ नका. इथून प्रवचन झाल्यानंतरचा विषय बोलतो मी. म्हणजे इथं येण्यापूर्वी मी इथे नव्हतो, म्हणून मी इथे येऊन बसण्याचं कर्म करू शकलो, याचा अर्थ मला देशपरिच्छिन्न मानाल की नाही तुम्ही? मी इथे येण्यापूर्वी या देशामध्ये, या व्यासपीठावर मी नव्हतो, देशपरिच्छिन्न झालो ना मी. म्हणजे कोणती ना कोणती तरी परिच्छिन्नता आपल्याला प्रबलत्वानं मानल्याशिवाय कर्माची संगती लावता येत नाही. हे एक सामान्य विचार चिंतन आहे, आपण लक्षात घ्या. परमात्मा एकटा आहे, निष्क्रिय आहे, तो काही करू शकत नाही. त्याला काहीतरी करायचं म्हटलं की मग मायेचा आधार घ्यावा लागतो, साह्य घ्यावं लागतं. आधार शब्दाचा अर्थ साह्य आहे. आधार म्हणजे मायेच्या आधारावर तो परमात्मा राहतो असा विचार मी मांडू शकत नाही, अपसिद्धांत मांडू शकत नाही. मायेचं साह्य त्याला घ्यावं लागतं. मग ती माया भावरूप माना, अभावरूप माना, काय तिची संगती लावायची ती कशी लावायची लावा. पण जगद उत्पत्ती करत असताना या परमात्म्याला मायेच्या साह्याविना जगद उत्पत्ती करता येत नाही. नाही गवताचं पातं निर्माण करता येत नाही, ज्ञानोबराय बोलतात. ज्ञानोबरायांनी दुसरा विचार सांगितला, जसं परमात्म्याला मायेच्या साह्याविना गवताचं पातं निर्माण करता येत नाही, तसं सक्रिय असणारी माया सुद्धा परमात्म्याच्या अधिष्ठानाशिवाय गवताचं पातं निर्माण करू शकत नाही. भले ती करत असेल सगळी, हा काही करत नसेल, तो अनंगू नुसता पेंधा असेल, असू देत, पण सत्ता त्याची हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला एक दृष्टांत नेहमीचा सांगितला जातो ना. एक मनुष्य होता, अति आळशी. काही असतात अति आळशी, म्हणजे प्रवचन झाल्यावरही झालं म्हणून सांगावं लागतं त्यांना, मग ते उठतात. म्हणजे त्यांना तेही नको वाटतं, यायलाही नको वाटतं, बसायलाही नको वाटतं, बसलं की उठायला नको वाटतं, उठलं की चालायला नको वाटतं, चाललं की घरी जायला नको वाटतं, घरी गेलं की झोपायला नको वाटतं. नाही, ती झोप नाईलाजानं येते म्हणून झोपतात. ते काय मुद्दाम झोपतात काय? तर शरीर धर्म आहे म्हणून झोपतात. काही करायला. माझ्या बघण्यात एक असे गृहस्थ आहेत, ते इतके आळशी, सारखे झोपायचे. मी एके दिवशी त्यांना म्हटलं, अहो काय करता? ते म्हणाले, महाराज काय करू, इतका कंटाळा आलाय झोपेचा, इतका मी झोपतोय, झोपेचा इतका कंटाळा आलाय की कंटाळून पुन्हा झोपायला लागलो. किती आळशी असेल आपण चिंतन करू शकता. असतात तो मनुष्य आळशी. त्या आळशीपणाची उदाहरणं मला सांगायची नाहीत. तर माणसाच्या वरच्या ओठावर जांभूळ पडलं म्हणून गोष्ट सांगतात. 2 मित्र आळशी प्रवासाला निघाले, एका जांभळाच्या झाडाखाली झोपले. जांभळाचे दिवस. ते झोपल्यानंतर एक जांभूळ ते वाऱ्यानं हल्लं, ते पडलं ते नेमकं याच्या वरच्या ओठावर पडलं. नाक आणि तोंड याच्या मधल्या जागेत ते जांभूळ पडल्यानंतर आता वरचं जांभूळ तोंडात घ्यायला किती वेळ लागणार आहे? नुसती जीभ बाहेर काढली, ते ओढून घेतलं मध्ये, तर त्याला आनंद आहे जांभूळ खाण्याचा. पण त्यांनी शेजारी झोपलेल्या मित्राला डोचून सांगितलं, ते तेवढं मध्ये ढकल. किती आळशी असेल ते, तेवढं मध्ये ढकल. ते जवळून एक मनुष्य चालला होता, त्याने ते ऐकलं. तो जवळ गेला आणि तो म्हणाला, काय आळशी माणूस आहे. अरे स्वतःच्याच वरच्या ओठावर पडलेलं जांभूळ तोंडात मध्ये घ्यायला त्याला त्रास होतोय, काय आळशी आहे, आणि तुम्ही याच्याबरोबर राहता कसे? तो जवळ झोपलेला मित्र म्हणाला, अहो काय सांगू तुम्हाला, याचा आळशीपणा भयानक आळशी आहे, फार 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 आळशी आहे. तो म्हणाला, बघा ना, आता वरच्या ओठावर पडलेलं जांभूळ ढकलायला सांगतो म्हणजे. तो मित्र म्हणाला, तुम्हाला आत्ताच वाटतंय, अहो मगापासून हे कुत्र माझं गाल चाटतंय, मी याला म्हणतोय हकलून दे, तर हा हकलत नाही, एवढा आळशी आहे. आता खरा आळशी कोण आहे हा प्रश्नच आहे. अरे किती आळशी. असा एक मनुष्य होता आळशी, नुसता झोपून राहायचा. पण घर कसं चालेल?
घराला काहीतरी लागेल का नाही, काही माणसाने काम केलं पाहिजे, काही बाहेर जाऊन द्रव्य कमावून आणलं पाहिजे, घर चालेल, पोटाला काही मिळेल, काही करायचं नाही, नुसता झोपून राहील. त्याची बायको बिचारी चांगली, ती काही काबाड कष्ट करायची, लोकांच्या घरी जायची, कोणाचे कपडे धुवून दे, भांडी धुवून दे, झाड केर वगैरे सगळं काम ती करायची. जे काही तिला मिळता यायचं त्याच्यामध्ये ती आपलं नवऱ्याचं कसं तरी भागवायची, झोपडीमध्ये राहणार, गरीब. पण हा आळशी. आता काय होता ते चैत्राचे दिवस आले. ते चैत्राच्या दिवसामध्ये ते चैत्रा गौरीचं आमंत्रण असतं बायकांना, सुवासिनी बायका. ते काही आता तिच्या मैत्रिणीने तिला आमंत्रण दिलं, बाई हळदी कुंकाला आज संध्याकाळी ये. तिने सांगितलं येते. आता ते चैत्रातलं हळदी कुंकू चैत्रा गौरीचं म्हणजे ते ठरलेलं असतं. डाळ कैरी, पन्ह, त्या विड्याच्या पानावरती डाळ कैरी द्यायचं ठरलेलं असतं, कैरी डाळ वगैरे काय. तिने निघताना विचार केला की काय करावं आता, पैसे नाहीत आपल्याकडे, खायची मारामार आहे, रोज काम मिळेल याची शाश्वती नाहीये. पण हळदी कुंकवाचं आमंत्रण आलं, सौभाग्यवती स्त्रीनं गेलं पाहिजे. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं, तिने एक युक्ती केली. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो तुम्ही दिवसभर काही कष्ट करत नाहीत, पैसे आणत नाही, नुसते झोपून राहता. मी काही कष्ट करून पैसे आणले तर मी दिलं तर खाता, बाकी काही तुम्ही काही करत नाही. हे तुमचं काही मला बरं वाटत नाही. मग मी तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही. तुम्हाला इच्छा नसेल काम करण्याची तर मी एक छोटंसं काम तुम्हाला सांगते, काही करू नका. मी आता हळदी कुंकवाला माझ्या मैत्रिणींकडे चालली आहे, 5-10 मैत्रिणींच्या घरी जाऊन यायचंय मला. तर तुम्ही एक काम करा, संध्याकाळची वेळ आहे, तुम्ही माझ्या बरोबर चला, मलाही सोबत होईल. आणि आपण दोघंही गेलो की त्या मैत्रिणींच्या घरी आपल्याला जे काही कैरी डाळ मिळेल ती एकाच्या ऐवजी दोघांना मिळेल ना. मग तेवढंच आपलं आजच्या रात्रीचं भागून जाईल, उद्या सकाळचा नाश्ता होऊन जाईल, त्याच्यामध्ये थोडं पन्ह आपल्याला मिळेल प्यायला, त्याच्यावर आजची रात्र भागून जाईल. आपण गरीब आहोत, दरिद्री आहोत, तुम्ही काही कष्ट करत नाही, नुसते आळसानी झोपून राहता, हे काही बरं नव्हे. तुम्ही मी काही तुम्हाला कष्ट करा म्हणत नाही, काही नाही, नुसतं माझ्या बरोबर मैत्रिणींच्या घरी चला. तुम्ही आलात म्हटलं की मैत्रिणी तुम्हालाही काहीतरी फराळाला देतील, काही ती कैरी डाळ वगैरे देतील, पन्ह देतील, आणि तुमचं माझं मिळून जरा जास्त होईल. उद्या सकाळच्याही जेवणाचा प्रश्न आपला मिटून जाईल, तुम्ही माझ्या बरोबर चला. आता हे काही फार अवघड काम आहे का? तो म्हणाला, नाही मला कंटाळा आलाय. कशाचा? काही न करण्याचा कंटाळा आलाय. मला नको, तू जा, तुला पाहिजे तर ते कैरी डाळ आण, नाहीतर नको, मला दे नाहीतर नको देऊ, मी काही येत नाही, मी येऊ शकत नाही, मला कंटाळा. जायलाच तयार नाही, आळशी म्हणजे आळशी. आता तिने बिचारीनं 2-4 वेळेला आग्रह केला, ओ चला, नाही म्हणू नका, बघा निदान थोडं भविष्य पहा, निदान उद्याच्या दिवसाचं भागेल एवढं तरी बघा, सहजासहजी भागताय तुम्ही, नाही तो म्हणाला, नाही मला यायचं नाही, तुला जायचं तर जा, नाही तर जाऊ नको. झालं. शेवटी ती रागावली, तशीच एकटी बाहेर गेली. 4-5 घरं जिथं जायचं होतं तिथं गेली, काय कैरी डाळ वगैरे घेऊन आली. सगळं आल्यानंतर हा झोपलेलाच होता पलंगावर, धडधाकट पण आळशी. आता काय करता, शेवटी ती आली, तिने आपलं, त्याला त्या रागातच होती, नाही म्हणाला म्हणून त्याला बोलायला लागली. थोडं जागेवरून उठलं तर काय बिघडतं काय, अंग हलवलं तर, असं झोपून राहिला तर रोग होतील तुम्हाला, असं होईल, आधीच पैसे नाहीत आपल्याकडे, रोजच्या अन्नाची आपल्याला भ्रांत आहे, अमुक आहे तमुक आहे, हे तुम्ही येऊ नये का आला असता, तर मी हे फोडणीला टाकते, थोडं खा तुम्ही, काही हरकत नाही. म्हणून तिने ते आलेली कैरी डाळ वगैरे ती फोडणीला टाकली, त्याला एका वाटीमध्ये दिली, आपण एका वाटीमध्ये घेतली, आणि तिचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. येऊ नये का, जागेवरून हलू नये का, काय बिघडलं असतं तुमचं, आला असतात तर अमुक काय तमुक काय. त्याने ऐकून घेतलं आणि तो म्हणाला, काय म्हणतेस काय? ती म्हणाली, अहो तुम्ही जर माझ्या बरोबर आला असतात तर आत्ता जेवढी तुम्हाला वाटीभर मिळते, उद्या सकाळी वाटीभर मिळाली असते, अजून जास्त मिळाली असती, आला असतात तर काय बिघडलं असतं. तो म्हणाला, मी आलो होतो म्हणून तर तुला एवढं मिळालंय. आता मात्र ती चिडली. ती म्हणाली, येत नाही तर नाही, वर तुमच्या जिभेला काही हाड. ही म्हण आहे, कुणाच्या जिभेला हाड नसतं, पण ही म्हण आहे. तुमच्या बोलण्याला काही ताळतंत्र आहे का नाही? एक तर आला नाहीत ते नाहीत, आणि वर मी म्हटल्यानंतर मलाच म्हणता मी आलो होतो म्हणून. कुठे आला होतात तुम्ही? तो म्हणाला, तुझ्या कुंकाच्या रूपानं कोण आलं होतं? तू जे कुंकू लावतेस ते कुणाच्या नावाचं? माझ्याच नावाचं. ते काढून ठेवून जा बरं, तुला कोण हळदी कुंकाला बोलवतं?
माझ्या नावाचं कुंकू आहे म्हणून तुला हे मिळालं. तुला जर हे कुंकू लावून दिलं नसतं मी, तर तुला कोणी हळदी कुंकाला बोलवलं असतं आणि कुठं दारकळी तुला मिळाली असती. मी आलो होतो म्हणून दृष्टांत संपला. असं करावं का करू नये हे मला सांगायचं नाही. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की तो पुरुष निष्क्रिय असला तरी सत्ता त्याची आहे, आणि ती स्त्री सगळी धावपळ करत असली तरी त्याच्या आधारावर करते, आणि तो जरी काही करत नसला तरी तिच्या आधाराशिवाय त्याच्या पोटाला काही मिळत नाही. ही वस्तुस्थिती मला सांगायची. तसा आळशी नवरा म्हणजे परब्रह्म आहे, निष्क्रिय आहे, व्यापक आहे, त्याला काही करता येत नाही. आणि ही माया म्हणजे सौभाग्यवती स्त्री आहे. ती इकडं जा तिकडं जा, हळदी कुंकाला जा, कुठं डाळ कैरी घेऊन ये, कुठं काही कर, पण त्याचं पोट भर हेच चालू आहे. तात्पर्य एवढंच आहे की तो जर केवल असेल तर तो काही करू शकत नाही. आणि म्हणून आपणा आईसे या पदावर मला थोडा विचार मांडावासा वाटतो. लक्षात घ्या, भगवंताने अर्जुनाला आपणा आईसे केले म्हणजे काय केलं? आपण आईसे म्हणण्यामध्ये जर निर्गुण रूपामध्ये ठेवलं असतं तर अर्जुनाने युद्ध केलंच नसतं. बरं, परमात्मा निर्गुण आहे का सगुण आहे? आता लक्षात घ्या, परमतत्वाचा जर तुम्ही विचार केला तर ते एक आहे, व्यापक आहे, केवल आहे. त्याला काय कशाचा संबंध नाही, परिच्छिन्न नाही, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, बस, त्याला काही नाही. मग भगवंतानी, कारण एकटा परमात्मा निष्क्रिय म्हटलं की तो काही करू यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ही प्रतिज्ञा सुद्धा निर्गुण निराकार परमात्म्याला निर्गुणात राहून पूर्ण करता येत नाही. लक्षात ठेवा, धर्मसंस्थापना करायची असेल तर निर्गुण राहून चालणार नाही. साधूंचं परित्राण करायचं असेल निर्गुण राहून चालणार नाही. दुष्टांचं निर्दलन करायचं असेल निर्गुण राहून चालणार नाही. म्हणून घेऊन या शंख गदा हाची धंदा करीतो, चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. हातामध्ये चक्र गदा घेऊन आला म्हणजे सगुण झाला का निर्गुण झाला? सगुण झाल्याशिवाय त्याला भक्ता राखे पायापासी हे करता येत नाही, दुर्जनासी संहारी करता येत नाही, धर्मसंस्थापनार्थाय करता येत नाही. परब्रह्म जरी झालं तरी निर्गुणात राहून ते काही करू शकत नाही. मग निर्गुण स्वरूपाला प्राप्त झालेला जीवनमुक्त महात्मा कसा कर्म करेल? कर्म करणार नाही. मग आत्ता ज्या भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं, आता माझा मुद्दा इथे आहे, ज्या भगवंतानी अर्जुनाला आलिंगन दिलं ते आलिंगन देताना हा अर्जुन माझ्यापेक्षा वेगळा आहे असं बघून दिलं का माझ्याशी एकरूप आहे हे बघून दिलं? आलिंगनाची क्रिया ही भेदात घडेल का अभेदात घडेल? मी वारकऱ्याला भेटतो, एकमेकांना वारकरी आलिंगन देतात, ते दोन वारकरी एक आहेत म्हणून का भेद आहे म्हणून? भेदात आलिंगन घडेल ना, अभेदात आलिंगन घडणार नाही ना. मग भगवंतानी मग तो सावळा सकंकणू, सावळा शब्द निर्गुणाचा वाचक का सगुणाचा? सकंकणू हा शब्द हातामध्ये कंकण धारण करणारा म्हणजे हस्तपादादी अवयव ज्याला आहेत असा अवयववान म्हणून ज्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलं, तो सगुण होईल का निर्गुण होईल? सगुण होईल. आलिंगन दिलं म्हणजे त्याने अर्जुनाला स्वभिन्न मानूनच आलिंगन दिलं ना. हा अर्जुन आता याला चांगला बोध प्राप्त झाला, बाबा भगवंताने आलिंगन दिलं. आलिंगनाची क्रिया ही जर भेदात होते तर भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं ते स्वतःचा अर्जुनाचा भेद पाहूनच दिलं ना. आणि आलिंगन देऊन केलं काय तर आपणा आईसे हे केलं. अर्जुनाला काय केलं? ज्ञानोबाराय बोलतात त्या पद्धतीनं, द्वैत न मोडिता केले आपणा आईसे अर्जुना. अर्जुना आपणा आईसे केले म्हणजे कैसे? आपणा आईसे म्हणजे आपण हा शब्द कोणत्या परमात्म्याचा वाचक लावायचा? एक मुद्दा जाता जाता म्हणून आला विषय म्हणून बोललो, लक्षात ठेवा. आपण आईसे म्हणजे कोणतं? निर्गुणाचा सारखं केला. बर, निर्गुण जर केलंच नाही त्याला तर मग अर्जुन मुक्त झाला हे मानायला वाव काय? आपण दोन्हीवर शंका उपस्थित करू. अर्जुनाला जर निर्गुण स्वरूपाला भगवंतानी आलिंगन देऊ, आलिंगन घडे मोक्ष, सायुज्यतेमध्ये एकरूपता आहे का भेद आहे? सायुज्य मोक्ष यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्यायसी व्यवस्था याची नाव चौथा पुरुषार्थ का?
ब्रह्मत्वाला प्राप्त होणं, मोक्ष या शब्दाचा अर्थ काय? आचार्यांनी काय केलंय? ब्रह्मसूत्र पहिल्याच सूत्रावर भाष्य नाव, पुरुषार्थ पुरुषार्थ ब्रह्मावगतीर ही पुरुषार्थ, बस संपलं. ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं हा पुरुषार्थ. पुरुषार्थ या शब्दाचा तिथला अर्थ मोक्ष असा घ्या. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ म्हणतो आपण. याच्यातल्या पुरुषार्थ शब्दाचा आचार्यांना अभिप्रेत असणारा अर्थ मोक्ष संबंधाने. आणि मोक्ष मोक्ष म्हणजे काय? ब्रह्मावगती, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं, ब्रह्मावगती ब्रह्मस्वरूपापर्यंत जाणं हाच मोक्ष आहे. मग जर भगवंतानी अर्जुनाला निर्गुण रूपामध्ये आपणा ऐसे केलं नसेल तर अर्जुनाला मोक्ष मिळाला का न मिळाला? बर, भगवंतानी अर्जुनाला सगुणच ठेवलं असेल, सगुणासारखं केलं असेल, तर हे सगुणासारखं करणं म्हणजे काय? सगुणासारखं करणं म्हणजे पुन्हा नामरूपात्मक प्रपंच शिल्लक राहिला. पुन्हा ते आपणा ऐसे केले म्हणण्यामध्ये जर अद्वैताची अपेक्षा आहे, तर जगतामध्ये असं कोणतं अद्वैत आहे बाबा की द्वैत न मोडता अद्वैत मानावं लागतं? एकीकडे तुम्ही द्वैत न मोडता म्हणता आणि दुसरीकडे अद्वैत म्हणता, हा वदतो व्याघात होणार नाही का? द्वैतही मोडायचं नाही ना अद्वैतालाही प्राप्त झाला म्हणायचं म्हणजे काय? माझा बाप ब्रह्मचारी, या बोलण्याला काय अर्थ आहे? अरे बाप आहे तू आहे, ज्या अर्थी तू बोलतोयस त्या अर्थी बाप ब्रह्मचारी नाही ना. माणसं म्हणतात आज माझं मौन आहे. आता राहिलं का गेलं? माझं मौन आहे म्हटलं तर गेलं ना मौन, मग वदतो व्याघात झाला. एकीकडे म्हणायचं द्वैत न मोडिता आणि दुसरीकडे म्हणायचं आपणा ऐसे केले. आपणा ऐसे म्हणण्यामध्ये अद्वैताची प्राप्ती आहे, द्वैत न मोडता म्हणण्यामध्ये द्वैताची प्राप्ती आहे. मग द्वैत असं कोणतं अद्वैत आहे जगामध्ये मला सांगा की जे द्वैताचा नाश न करता अद्वैत सिद्ध करता येईल, द्वैताचा बाध न करता अद्वैत सिद्ध होईल? अरे अद्वैत याच्यामध्ये द्वैताचा बाध आलाच की नाही? नकारार्थी आलंच की नाही? उपसर्ग लागला, कशा करता लागला? नकारार्थीच लागला ना. अद्वैत म्हणजे जे द्वैत नाही ते. मग द्वैत न मोडिता जे द्वैत नाही ते केलं, हे केलं काय अर्थ आहे? हे वदतो व्याघात आहे. भगवंताचं बोलणं बरोबर नाही. आता वदतो कॉन्ट्रॅडिक्टरी स्टेटमेंट्स, विरोधाभासी विधान आहेत ही दोन्ही. एकीकडे द्वैत न मोडता म्हणायचं आणि दुसरीकडे आपणा ऐसे केले म्हणायचं. मग हे द्वैत न मोडता असं कोणतं अद्वैत आहे? लक्षात ठेवा. त्याचा विचार अगदी साधा, उत्तर फार सोपं आहे. प्रश्न जरा आपल्याला गोंधळात टाकण्याची शक्यता आहे, पण उत्तर अवघड नाही त्याचं. भगवंतानी आपणा ऐसे केले. आपणा ऐसे म्हणजे कैसे? परमात्म्याला निर्गुण निराकारतेमध्ये राहून कोणतंही कार्य करता येत नाही, म्हणून परमात्म्याला सगुण विग्रह धारण करावा लागला. त्याची कारण परंपरा जी काही असेल ती असेल. तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम वगैरे जी काही असेल ती असेल. भक्तियोग विधानार्थम कथम पश्येमहि स्त्रिया वगैरे कुंती मातेनं भगवंताच्या अवताराचं वर्म सांगितलं की परमहंस मुनींना भक्तियोग दाखवण्याकरता सांगण्याकरता भगवंताचा अवतार झाला. म्हणजे केवळ ज्ञानस्वरूपतेमध्ये न राहता ज्ञानानंतरही भक्ती करता येते हे दाखवण्याकरता परमहंसांना मुनींना काहीतरी हे दाखवण्याकरता कुंती मातेनं भगवंताच्या अवताराचं कारण सांगितलं. भक्तियोग विधानार्थम, भक्तियोगाकरता भगवंताचा अवतार झाला. आणखीन काही कारण सांगितले असतील, ह्याच्याकरता झाला, पृथ्वीवरचं भार नष्ट पापाचं ओझं नष्ट करण्याकरता झाला, दुर्जनांचं निर्दालन करण्याकरता झाला, धर्माची परिस्थापना करण्याकरता, पुनर्स्थापना करण्याकरता वगैरे 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 जी काही असतील ती लाख कारणं असतील. पण आपण मागे बोललो तो अवतार शब्दाचा अर्थ लक्षात ठेवून भगवान सगुण विग्रहामध्ये आले, कारण निर्गुण निराकारतेमध्ये राहून त्यांना काही कर्म करता येत नाहीये. याच्याकरता सगुण विग्रहाला आलेले परमात्मा निर्गुणाला झाकून आले, नाश करून आले का निर्गुण स्वरूपात आले? प्रश्न आहे. ज्ञानोबारायांनी उत्तर दिलं फार सोपं. ज्ञानोबाराय म्हणतात मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मळे दादुलयाचे. दादुला हा परमात्मा, तो मूर्त स्वरूपात आला तरी त्याचं अमूर्तत्व निवृत्त झालं नाही, अमूर्तत्व तसंच राहिलं. भगवंताने मायेचं साह्य घेऊन ज्या द्वैतात परमात्मा आले, काम करण्याकरता, धर्मस्थापना करण्याकरता, दुष्टांचं निर्दलन करण्याकरता, सज्जनांचं रक्षण करण्याकरता ज्या द्वैताचा आश्रय भगवंताला करावा लागला
तेच द्वैत भगवंतानी अर्जुनाच्या ठिकाणी स्थापित केलं, म्हणून आपण ऐसे अर्जुना केले. आपण ऐसे म्हणजे कैसे? निर्गुण निराकार केलं असं म्हणणंच नाही. निर्गुण निराकार झाला असता तर युद्ध करू शकला नसता. मग आपण ऐसे म्हणजे कैसे? ज्या कल्पित द्वैताचं साह्य मी घेतो, ज्या द्वैताच्या आधारानं मी हे सगळं करतो, तेच मी अर्जुना तुला देतो आहे. आपण ऐसे अर्जुना केले. कारण निर्गुण करणं आत्ताच अर्जुनाला शक्य नाही. सगुण मध्ये ठेवून पुन्हा एक विचार परवा आपण बोलून आलो पुसटसा, जाता जाता उल्लेख केला होता. भगवान आणि अर्जुन एक झाले हे कोणत्या पातळीवर मानायचं? द्वैत ठेवून द्वैत न मोडिता असं कोणतं अद्वैत आहे? कारण अद्वैत हे मुळातच एक लक्षात घ्या, अद्वैत सिद्धांताची एक भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. अद्वैताने कधीही शरीराचं शरीराशी ऐक्य मानलेलं नाहीये. कारण शरीर हे प्रत्येकाच्या कर्मानं मिळतं आणि कर्माचा परिणाम आणि कर्मभेद हा प्रत्येक जीवाचा भिन्न आहे. कारण प्रत्येक जीव अंतःकरणावच्छेदानं भिन्न भिन्न मानला, नाना जीवात स्वीकारला. अंतःकरणावच्छेदानं माना. बिंब प्रतिबिंबवादामध्ये नाना जीववाद मानल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. नाना जीववाद मानला, प्रत्येक अंतःकरणावच्छिन्न जीव कशाच्या संबंधानं वेगळा? स्वरूपानं का कर्मानं? कर्मानंच वेगळा मानावा लागेल, नाहीतर जीव ब्रह्मैव नापरः या सूत्राला बाध येतो. याच्याकरता म्हणून प्रत्येक जीव त्याचं कर्म वेगळं आणि म्हणून त्या कर्मानं प्राप्त होणारा प्रत्येकाचा देह सुद्धा वेगळा. तुमचं आणि माझं कर्म जरी एकच असलं, आपण जसं मागे उदाहरण दिलं, एकाच पंक्तीमध्ये जेवायला बसले, दोघांनाही वाढली गेलेली पक्वान्न एकच आहेत, पण एकाला किती खाल्लं तरी पोट भरत नाही, दुसऱ्याला अर्ध्या जिलबीच्या तुकड्यामध्ये पोट भरून जातं, समाधान मिळतं. असं का व्हावं? ज्याचं त्याचं कर्म वेगळं आहे, ज्याच्या त्याचा कर्माचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर वेगळा आहे आणि म्हणून तुमचं माझं शरीर वेगळं आहे. या शरीराचं त्या शरीराशी अद्वैत आहे असं वेदांत बोलतच नाही. म्हणून वेदांतांनी अद्वैताची स्वीकारलेली भूमिका ही द्रव्याद्वैत, क्रियाद्वैत आणि भावाद्वैताच्याच संबंधानं स्वीकारलेली. माझं आणि तुमचं समत्व आहे. कोणत्या अर्थाने? माझा आणि तुमचा आत्मा एक आहे या अर्थाने. माझं तुमचं कर्म एक आहे म्हणून तुम्ही मी समान नाही आहोत. तुम्ही आणि मी समान आहोत कारण तुमचा माझा भाव सारखा आहे? नाही. तुमच्या माझं देह सारखा आहे? नाही. देह दोघांनाही माणसाचाच आहे, पण तुमचा देह ज्या कर्माने तुम्हाला असा मिळाला तसा मला मिळाला नाही, मला वेगळा मिळाला. कदाचित तुमचं पुण्य जास्त आहे, माझं पुण्य कमी आहे. कदाचित माझं पुण्य जास्त आहे, अन्यांचं पुण्य कमी आहे. जशी कर्म आपण करतो त्या कर्मानं आपल्याला ते सुखदुःख वगैरे प्राप्त होतात. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती इति कुबुद्धिरेषा अहम करोमि ते वृथाभिमाना स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोका. कर्माचा परिणाम माना. म्हणजे प्रत्येकाची कर्म जर भिन्न भिन्न आहेत, म्हणून वेदांताने अद्वैताची भूमिका ही दृश्य रूपात मानलेलीच नाही, ती अदृश्य रूपातच मानलेली. तत्वमसी महावाक्याचा बोध ज्या श्वेतकेतूच्या ठिकाणी यथार्थतेनं निर्माण झाला, तो श्वेतकेतू परमात्म्याशी एकरूपाला प्राप्त झाला. हे कोणत्या स्तरावर? बौद्धिक स्तरावर माना, मानसिक स्तरावर माना, भावनिक स्तरावर माना. प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी व्यापून असणाऱ्या चैतन्य तत्वाच्या यथार्थ प्रत्यभिज्ञेकरता मान्य आहे. पण तो एक झाला याचा अर्थ आता श्वेतकेतू राहिलाच नाही असं होत नाही. ऐका, राहिला नाही असं होत नाही. त्याचं शरीराबद्दलचं मिथ्यात्व सिद्ध झालं, त्याला काय बाकी नश्वर पदार्थांबद्दल वैराग्य निर्माण झालं, त्याबद्दल ती सत्यत्व भ्रांती संपून गेली. हे सगळे विषय आधी होऊन गेले. आता तो एक झाला म्हणजे बौद्धिक स्तरावर एक झाला, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान झालंय त्याला. मानसिक स्तरावर तो एक झाला. अद्वैत हे नेहमी अदृश्य रूपातच मानावं लागतं. म्हणून आपणा ऐसे केले हे म्हणण्यामध्ये द्वैत जरी डोळ्याला दिसत असलं तरी स्वरूपानं, तरी सुद्धा बौद्धिक भूमिकेतून सर्वांच्या ठिकाणी समत्वाची भूमिका ठेवून परमात्मा जसं सर्वांना समान मानतो तसा अर्जुन सुद्धा सर्वांना समान मानणारा झाला. याच अर्थानं अद्वैताची भूमिका स्वीकारली पाहिजे. म्हणून आपणा ऐसे केले याच्यामध्ये द्वैताची आवश्यकता पुढच्या कार्याकरता होती, याच्याकरता म्हणून ते द्वैत ठेवलं. पण भावनिक स्तरावर, बौद्धिक स्तरावर त्याला ऐक्य प्रदान भगवंतांनी केलं. ये हृदयीचे ते हृदयी घातले, हे हृदय त्या हृदयात घातलं असं म्हटलेलं नाही. हृदयीचे षष्ठी विभक्ती केलेली आहे आणि षष्ठी विभक्ती संबंधच दाखवत असते.
षष्ठी विभक्तीला संबंधाची अपेक्षा असते. षष्ठी विभक्ती अद्वैत दाखवत नाही. आपण पहा व्याकरणाचे नियम. ये हृदयीचे षष्ठी विभक्ती झाली ना, मग षष्ठी विभक्ती काय करते? संबंध दाखवते. हा त्याचा आहे. त्याचा आहे म्हणजे कोण आहे? त्याचा भाऊ आहे, संबंध आला. हा त्याचा आहे म्हणजे मुलगा आहे, संबंध आला. हा त्याचा आहे, मेहुणा आहे, सासरा आहे, अमका आहे, मित्र आहे, तमका आहे, संबंध आला. षष्ठी विभक्ती संबंध दाखवते आणि ये हृदयीचे इथं संबंधाचा विचार करून संबंध भूमिकेतून अद्वयाची प्राप्ती ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. म्हणून आपण ऐसे म्हणण्यामध्ये ज्ञानोबारायांचा हेतू स्पष्ट आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानोबाराय तिथं अजूनही एकरूपता त्या अर्थाने मानत नाही ज्या अर्थाने आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून द्वैत न मोडिता हे ज्ञानोबारायांना बोलावं लागलं आणि आपण ऐसे केले हेही बोलावं लागलं. असो, आता मुद्दा पुढं. ज्ञानोबारायांनी हे कालच्याच ओवीतलं राहिलं होतं. मी ओवी म्हटली आजची, परंतु चिंतन मागच्याच ओवीचं झालं. ज्ञानोबाराय पुढं बोलतात, तेव्हा सुखाचा मग तया पूर आला जो धनंजया तेथ वाढ तरी बुडोनिया ठेला देव. आता इथं अजून एक म्हटलंय. आता हे 3 ओव्या आहेत. एका ओवीमध्ये अर्जुना, दुसऱ्या ओवीमध्ये पार्थन, तिसऱ्या ओवीमध्ये धनंजया. 3 ओव्यांमध्ये सलग 3 वेगवेगळी नावं ज्ञानोबारायांनी अर्जुनाला संबोधले. 3. अर्जुना म्हणतानाचा हेतू वेगळा, पार्थ म्हणतानाचा हेतू वेगळा आणि पूर आला जो धनंजया म्हणतानाचा भाव वेगळा. ते धनंजयती वगैरे काल आपण बोललो. अर्जुनाने धनावर विजय मिळवला, धनामध्ये तो स्थित आहे म्हणून त्याला धनंजय म्हटलंय. आता ज्या धनामध्ये स्थित आहे इथं धनंजय म्हणायचं काय कारण? कारण तेच आहे की अर्जुन ज्या धनामध्ये स्थित आहे ते धन आता लौकिक नाही, राजांकडून आणलेलं नाही. त्रैलोक्य साम्राज्याचा जो राजा आहे त्याच्याकडून आलेलं ते धन आहे. आता ते लुबाडून आणलेलं, राजांना पराजित करून आणलेलं द्रव्य नाही आहे. राजांना आपल्या अंकित करून आणलेलं हे धन नाही. आता अर्जुनाजवळ जे धन आहे ना ते धन साधन नाही आहे, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण. देवाचे चरण हेच महाधन आहे आणि तेच आता अर्जुनाला प्राप्त आहे. त्या धनामध्ये आता अर्जुन स्थित आहे म्हणून धनंजय शब्दाची योजना केली. असं हे अभंग हे सरेना असं धन अर्जुनाला प्राप्त झालं. हे धन सामान्य धन नाही, हे धन लौकिक धन नाही, ही लक्ष्मी नाही. लक्षात ठेवा, हे धन या शब्दाचा अर्थ परमात्मा हेच धन. त्या धनामध्ये आता अर्जुन स्थित आहे म्हणून धनंजय असा शब्द ज्ञानोबाराय बोलतात. आणि मग त्या आलिंगनाचा परिणाम सांगतात. मग तेव्हा सुखाचा मग तया पूर आला जो धनंजया तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देव. देवो देव असे दोन्ही पाठ आहेत, फरक पडत नाही. आता ज्ञानोबारायांनी इथं त्या दोघांमधल्या एकमेकांना आलिंगन काय झालं, भगवंतानी आलिंगन दिल्यामुळं स्वाभाविकतः अर्जुनाचंही आलिंगन भगवंताला प्राप्त झालं. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्याला आलिंगन देते तेव्हा आपोआप दुसऱ्या व्यक्तीचंही आलिंगन तिच्या भोवती पडतंच की नाही. तसं अर्जुनाकडूनही आलिंगन दिल्या गेलं. त्याच्यामुळे दोघांवरही त्याचा परिणाम काय झाला ते सांगतात. काय परिणाम झाला? ज्ञानोबारायांनी सांगितलं, याच्याने सुख प्राप्त झालं. सुख प्राप्त झालं. भाषा वापरली ते, तेव्हा सुखाचा मग तया पूर आला जो धनंजया. सुखाचा पूर आला असा परिणाम ज्ञानोबाराय बोलतात. आता साधा पूर येतो पण सुखाचा पूर येत नाही. सुखाचा पूर म्हणजे काय? नदीला पूर आला, पाण्याचा पूर आहे, अमक्यात पूर आहे, झालं, ठीक आहे. पण आलिंगनातून येणारं ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे, ज्ञानोबाराने काय झालं, दोन्हीकडे सुखाचा पूर आहे. भगवंताकडे सुखाचा पूर आला आणि अर्जुनाकडे सुखाचा पूर आला. भगवंताकडे सुखाचा पूर का आला? त्या ज्ञानोबारायांनी त्याचं कारण सांगितलंय आपल्याला. संत भेटती आजी मज तेणे मी झालो चतुर्भुज, दोन्ही भुजा स्थूळी सहज, दोन्ही सूक्ष्म वाढिल्या, पुढं आलिंगनी सुख वाटे. ते सुख आलिंगनाचं भगवंताला वाटलं. आलिंगनी सुख वाटे प्रेम चिदानंदी लोटे. आहे का नाही? गोटे हर्ष ब्रह्मांडे उतटे समूळ उठे मी पण. आता या सगळ्यामध्ये भगवंताला जो आनंद प्राप्त झाला तोही पूरच आहे.
आणि अर्जुनाला जो आनंद प्राप्त झाला तोही पूरच आहे. पण मला अजून ज्ञानोबारायांच्या रचनेचा अजून एक, ज्ञानोबारा आनंद म्हणत नाहीत, अजून सुखच शब्द वापरला. सुख असाच शब्द वापरला. का वापरला? आनंद का नाही म्हटलं? आनंदाचा पूर आला असता म्हटलं तर काय बिघडलं असतं? हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येथील, हा आनंदाचा पूर म्हटलं असतं तर ज्ञानोबारायांचं काय बिघडलं असतं? सुखाचा म्हणण्यामध्ये काय हेतू? शब्दयोजना आहे. ज्ञानोबाराय सुख काय आहे? सुख वेगळं आणि आनंद वेगळं. चला एक साध विचार, मी जास्त त्याची चिकित्सा करत नाही, मी पुढे चलतो. सुख वेगळा आणि आनंद वेगळा. आनंद हा जीवाचा धर्म नव्हे, ते जीवाचं स्वरूप असेल पण धर्म नव्हे. आनंद कुणाजवळ? आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगियांचे, योगियांचं जे निजध्येय आहे तिथं आनंद आहे. तो स्वभाव धर्म काय तुम्हाला म्हणायचंय ते म्हणा, नैयायिक असाल तर धर्म म्हणा, वेदांती असाल तर स्वरूप म्हणा. आनंद हा हे भगवंताचं स्वरूप आहे. जीवाच्या दृष्टीनं सुखाचा विचार, सुख आणि आनंदामध्ये काय फरक आहे? एका वाक्यात, सुखाला विरोधी दुःख शब्द आहे, आनंदाला विरोधी शब्द नाही. चला, सुखाला विरोधी शब्द आहे का नाही? आहे. सुखाला विरोधी शब्द कोणता? दुःख. आता मला जगातल्या कोणत्याही भाषेमध्ये आनंदाला विरोधी कोणता शब्द शोधून दाखवा. आनंदाला विरोधी, मी रात्रीची वेळ देतो तुम्हाला, काय चातुर्मास संपेपर्यंत सांगा काय आहे त्याच्यात एवढं. आनंदाला विरोधी शब्द सांगा. आहे का जगाच्या पाठीवर कुठं आनंदाला विरोधी शब्द? नाही. सुखाला विरोधी आहे, मग आनंदाला विरोधी शब्द का नाही? म्हणजेच हे आहे, ज्याला विरोध नसतो तो आनंद असतो आणि ज्याला विरोध होण्याची शक्यता असते ते सुख असतं. आता सुखाचा मग तेव्हा पुरा आला जो धनंजय. आता चला विषयाकडे. ज्ञानोबाराय सुखाचं चिंतन करतात. सुखाचा पूर आला म्हणजे अपरंपार सुख प्राप्त झालं. माणसाला जे सुख प्राप्त होतं ते सुख कालपरिच्छिन्न आहे, देशपरिच्छिन्न आहे. अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मनुष्य जर हिमालयामध्ये गेला तर बरं वाटतं, त्याला थंड वातावरण. पण तो जर अगदीच उन्हाळ्यामध्ये राजस्थानच्या वाळवंटामध्ये फिरायला लागला तर अजून जास्त आनंद होतो. असं होईल का? नाही. तिथं दुःखच होणार, दुःखच होणार. माणसाची सुख दुःख ही नेहमीच अशी आहेत, कारण त्या सुखाला अंतही आहे, त्या सुखाला पारही आहे, त्या सुखाला विषयही आहे, त्या सुखाला साधनही आहे, त्या सुखाला आश्रयही आहे, त्या सुखाला अधिकरणही आहे. या सगळ्या सुखाचं, तरी मनुष्य ज्या सुखाचा विचार स्वतःच्या जीवनामध्ये करतो तो विचार सुद्धा त्याला फार पुढे नेता येत नाही. कारण का? कारण ज्या सुखाच्या आलंबनाचं चिंतन मनुष्य सुखाकरता म्हणून करतो ती आलंबनच मुळात सुखाचं आश्रय नाही आहेत. कारण आम्हाला सुख कशापासून मिळतं? विषयापासून. आणि विषयापासून जर सुख मिळत असेल तर ते सुख सत्य मानायला कोणी तयार नाही. कोणताही बाकी दर्शनकारांमध्ये कशातही वाद असू दे, आत्म्याचं स्वरूप काय मानायचं, मोक्षाचं स्वरूप काय मानायचं, माया मानायची का न मानायची, जगताच्या उत्पत्ती परमात्म्यापासूनच झाली का न झाली, याच्याबद्दल अनंत वाद असतील. पण विषयापासून सुख मिळतं हे चारवाक सोडलं तर दुसरं कोणी कबूल करत नाही. दुसरं कोणी कबूल करायला तयार नाही. चारवाक म्हणतात की बाबा चला विषयापासून सुख आहे, जोपर्यंत जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत माणसाने विषयाचा उपभोग घेतला पाहिजे, कारण देवाने आपल्याकरता विषय तेवढ्याच कारणाकरता आपल्यासाठी निर्माण केले. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. चारवाक म्हणतोच आहे तरी बरा, तरी तो चारवाक बरा, कारण तो दर्शनशास्त्रातला. अलीकडचा चारवाक असेल तर ऋणम कृत्वा सुराम पिबेत असं म्हणाला असता, पण तो सुदैवानं घृतम म्हणतो, हे काही कमी नाही आहे, त्यातल्या त्यात बरं. परंतु सुखाची अपेक्षा ही विषयातूनच पूर्ण होईल चारवाक मानतातच आहेत, कारण आम्हाला देवाने निर्माणच तेवढ्या करता केलं.
मी थोडी एक शंका त्या संबंधानं मागे बोललो होतो आपल्याशी, आपल्याला स्मरणात आहे नाही मला माहित नाही. परंतु देवाने ज्या अर्थी आम्हाला इंद्रिय दिलेत, कान कशा करता दिले हो, डोळे कशा करता दिले, बघण्याकरताच दिले ना. काय काय अजून वेगळं कारण आहे, झोपताना काहीतरी मिटलं पाहिजे म्हणून डोळे दिले असं थोडंच आहे. डोळे कशा करता दिले, बघण्याकरताच दिले. कान कशा करता दिले, ऐकण्याकरताच दिले आपल्याला. नाक कशा करता दिलं, गंध घेण्याकरताच दिलं. रसना कशा करता दिली, रस घेण्याकरताच दिली. त्वचा कशा करता दिली, स्पर्शाकरताच दिली. हात कशा करता दिले, काही हलवण्याकरता, हा इकडं तिकडं काही उद्योग करा, अमुक करा, तमुक करा, पोट भरण्याकरता हालचाल करा, हात दिले. पाय कशा करता दिले, इकडून तिकडं जाण्याकरता. आता हे सगळं सांगत बसू काय? मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा वगैरे, पुढचं आत्ता म्हणत नाही, मला पुढं उपयोग आलाय ते. आत्ता एवढंच बघा, मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा, एवढंच बघा आत्ता. उर्वरित नंतर सिक्रेट. देवानी आपल्याला इंद्रिय दिली, देवानी मनुष्य निर्माण केला, माणसाला काही इंद्रिय दिली, मान्य आहे. मग हे सगळं झाल्यानंतर, ही इंद्रिय वगैरे निर्माण करून दिल्यानंतर भगवंताने या जगतामध्ये विषय उत्पन्न केले. ते तमोगुणात्मक असतील, काही असेल, त्याचा विषय मी चर्चेत घेत नाही आता. पण देवानी रूप कशा करता दिलं, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचतन्मात्रा भगवंतांनी निर्माण केल्या. कशा करता केल्या असतील? रूप कशा करता देवानी निर्माण केलं, शब्द कशा करता देवानी निर्माण केला, स्पर्श कशा करता देवानी निर्माण केला, रस कशा करता देवानी निर्माण केला, गंध, फुलांमध्ये गंध देवाने दिला कशा करता. गंधरहित फुलं जर देवानी निर्माण केली असती सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला, तर काय बिघडलं असतं? देव सौंदर्य द्यायचं, गंध द्यायचा नाही. गुलाबाला, कमळाला काय बिघडलं असतं? एखाद्या फुलाला सौंदर्य नसतं दिलं, काय बिघडलं असतं? गुलाबाला सौंदर्य दिलं नाही, कमळाला सौंदर्य दिलं नाही, काय बिघडलं असतं? देवानी जर आम्हाला डोळे कशा करता दिलेत, बघण्याकरता दिलेत, मग देवानी रूप का निर्माण केलं? आम्हाला बघता यावं म्हणूनच केलं की नाही? जर आम्हाला डोळे दिले असते आणि देवाने रूप नावाचा विषय निर्माण केला नसता, तर आमच्या डोळ्यांनी आम्ही काय बघितलं असतं? देवानी जर कान दिलेत पण शब्द निर्माण केला नसता, तर आम्ही कानानं काय ऐकलं असतं? देवानी नाक दिलं पण गंध निर्माण केला नसता, तर आम्ही नाकानं काय घेतलं असतं? देवानी जिव्हा दिली असती आणि जर रसच निर्माण केला नसता, तर जीवनाची न घटे येणे विण, तर आपण जिवंतच राहिलो नसतो. देवानी आम्हाला जीभ का दिली? रस घेण्याकरता, काही खाण्याकरता. आणि देवानं खाणं का निर्माण केलं? आमच्या रसनेनी भोग घेता यावा म्हणून. देवानं डोळे का दिले? रूप बघता यावं म्हणून. आणि रूप का निर्माण केलं? आमच्या डोळ्यांनी ते भोगता यावं म्हणून. बरोबर? माझं काही चुकत असेल तर सांगा. एवढ्या करताच निर्माण. जर इंद्रिय दिली तर त्या इंद्रियाचे विषय देवाने नसते दिले, तर काय इंद्रिय देऊन फायदा काय झाला असता? बर, देवानं फक्त विषयच निर्माण केले आणि जर इंद्रियच दिली नसती, तर तरी त्या निर्माण केलेल्या विषयाचा उपयोग झाला नसता. मग कशाला ती प्रकृती स्वभिन्न माना, तिच्या मग तमोअंशापासून असं करा, सत्वगुणापासून हे करा, रजोगुणापासून ते करा, आणि तमोगुणापासून विषय निर्माण करा, रजोगुणापासून कर्मेंद्रिय निर्माण करा, आणि सत्वगुणापासून हे भानगडी केल्याच कशाला? काही उद्योग नव्हता देवाला? उद्योग नव्हता तर चातुर्मासाला यायचं. हे नाही म्हणजे उद्योग नसणारे चातुर्मासाला येतात असं मला म्हणायचं नाही. गैरसमज करून घेऊ नका, कृपा करू. देवाला काही काम नव्हतं काय हे सगळं निर्माण करायला? पण जे निर्माण केलं ते परस्पराश्रितच केलं की नाही? रस रसनेवर अवलंबून आणि रसना रसावर अवलंबून केलं की नाही? रूप नेत्रावर अवलंबून नेत्र रूपावर अवलंबून केलं की नाही? केलं. मग देवानी आम्हाला इंद्रिय दिली भोगा करता, आणि देवानी भोग निर्माण केले इंद्रिया करता. काही चूक नाही ह्याच्यामध्ये? माझ्या विचारात काही चूक दिसत असेल तर सांगा. आता ते पुढे तुम्ही काही म्हणा, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. त्याची संगती कशी लावायची हा नंतरचा. दिली इंद्रिय हातपाय, मलाही पाठ आहे, प्रश्न तो नाही आहे. पण ज्या कारणाकरता दिले ते रूपच भोगायला, डोळे दिले ते रूपाचाच भोग घ्यायला, रूप निर्माण केलं ते डोळ्यासाठीच केलं, हे तरी तुम्ही नाकारू शकत नाही.
आणि जेव्हा एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट हेतूने निर्माण केली जाते, तेव्हा ज्या हेतूने त्या वस्तूची निर्मिती झालेली असते त्या वस्तूमध्येच त्या निर्मितीचा विनियोग व्हावा लागतो, नाहीतर त्या वस्तूच्या निर्मितीचं मूल्य राहत नाही. अर्थशास्त्राचा सिद्धांत तपासून पहा आपण. अन्नम भट्टाच्या अर्थसंग्रहामध्ये विचार आहे. अरे आपल्याकडे आत्ता जे अर्थशास्त्र शिकवलं जातं त्याच्यामध्ये हाच नियम आहे. जी वस्तू ज्या हेतूने निर्माण केली जाते त्या हेतूमध्येच त्या वस्तूचा विनियोग झाला पाहिजे, नाहीतर वस्तूच्या निर्मितीचं मूल्य राहत नाही. कशा करतात? टोपी कशा करता निर्माण केली? डोक्यावर घालायला. पुढचं बोलत नाही मी, मला दुसरीकडे जायचं नाही. टोपी निर्माण केली डोक्यावर घालण्याकरता. आता ती टोपी डोक्यावर घालायच्या ऐवजी बसायला आसन म्हणून वापरली तर चालेल की नाही? चालेल, पण मूल्य राहत नाही. मूल्य राहत नाही. मी अनेक वेळेला उदाहरण देतो. एखादं पेन आहे, तुमच्या खिशाला माझ्या खिशाला पेन. काय पेन किंमत काय? 10 रुपये. काय जे असेल ते, दुसऱ्याने दिली असेल तर 10 रुपये, स्वतः घेतली असेल तर 50 रुपये, जे असेल ते. एक 10 रुपये हे त्या आता जे काही लेखणी तयार केली त्याच्यामध्ये तयार करताना त्यांना किती पैसे खर्च झाले वगैरे, पण आम्ही विकत घेतली, 10 रुपयाला विकत घेतली. आता ही लेखणी जी आम्ही 10 रुपये देऊन विकत घेतली, कशा करता घेतली हो? लिहिण्याकरताच घेतली. नक्की नक्की लिहिण्याकरता घेतली. दुसरा विनियोग काय सांगा ना? नक्की म्हणजे काय? दुसरा काय उपयोग? काही नाही. लेखणी 10 रुपये जर देऊन आम्ही लिखाणाकरता विकत घेतली असेल तर त्या लेखणीने लिहिण्याच्या ऐवजी कान कोरत बसलं, किंवा आम्हाला काही सापडलं नाही म्हणून खिचडी हलवायला जर वापरली, तर ती 10 रुपयाची लेखणी निर्मिती मूल्य काय राहिलं? हा मुद्दा आहे. निर्मिलेल्या वस्तूचा विनियोग ज्या हेतूने निर्माण केली गेली त्याच्यामध्येच जर होणार असेल तर देवाने विषय आम्हाला भोगाकरताच निर्माण केलेत, मग आम्ही विषय भोगावेत की भोगू नये? जर आम्ही विषय भोगले नाही तर देवाने निर्माण करून फायदा काय? निर्मिती मूल्य संपून गेलं विषयाचं, भोगाचं. आणि देवाने जर इंद्रिय देऊनही आम्ही विषयाचा भोग घेतला नाही तर आम्हाला देवाने इंद्रिय दिली, देव वेडा होता म्हणावं लागेल. त्याला कळलं नाही की बाबा या वस्तूचा असा विनियोग करायचा नसतो, यांना इंद्रिय देऊ नये आपण, हे कळलं नाही देवाला, असं म्हणावं लागेल. आम्हाला इंद्रिय देऊन सुद्धा वाया गेली. मग त्याचा अर्थ जर आम्ही विषयाकडे प्रवृत्तच होत नसतो तर निर्मिती मूल्य शून्य झालं आमच्या इंद्रियाचं. डोळ्यांनी जर रूपच बघितलं नाही तर देवाने डोळे दिले का? आणि डोळ्यांनी रूप भोगलंच नाही तर देवाने रूप तरी का निर्माण करावं? साधा एक गोंधळात टाकणारा मुद्दा आहे, म्हणून तुम्हाला रात्री अस्वस्थ करण्याकरता मी सांगितलं, बाकी काही नाही. याचं उत्तर मी देणार नाही. ते तुमचं तुम्ही शोधा, तुमचं तुम्ही पाहून घ्या, का ते देवाला विचारा. माझा मुद्दा काय चाललाय, हेतू काय? विषयापासून प्राप्त होणारं जे सुख जीव भोगत असतो त्या विषयापासून प्राप्त होणाऱ्या सुखाला खऱ्या अर्थानं सुखाचा पूर म्हणता येईल का, हे मला विचारायचं. भोगामधून प्राप्त होणारं सुख हे आम्हाला सुख म्हणवलं जात नाही. आमच्या जिभेने आम्हाला ती ताकद नाही आहे की विषयातून प्राप्त होणाऱ्या सुखाला आम्ही सुख म्हणू. कोण आहे जगतामध्ये 4 वाक सोडला तर विषयापासून प्राप्त होणारं सुख आहे म्हणणारं? सांगा मला. शेवटी गौतम बुद्धांना सुद्धा झाडाखाली बसून जे ज्ञान झालं त्याच्यानंच सुख मिळालं. विषयापासून जर सुख मिळत असतं तर जगतामध्ये सर्वांनाच विषय पाहिजे, आवडले असते. साधा विचार आहे, आपण नेहमी युक्तिवाद करतो. विषयापासून जर जीवाला सुख मिळालं असतं तर जगतामध्ये सर्वांनाच विषयाबद्दल प्रेम वाटायला पाहिजे होतं. मग तुकाराम महाराजांना विषयी विसर का पडला निश्चेष सांगा? ज्ञानोबराय विषयाचे जे सुख ते साध्यंतची मूर्ख का म्हणतात विषय भोगणार यांना? सांगा. कारण हे सगळे राज्यकर्ते नंतरच्या आपल्या उत्तरायुष्यामध्ये राज्याचा त्याग करून अरण्यामध्ये गेले. कशा करता गेले? जर सुख आहे विषयापासून तर सांगा. ते सुख सांडोनिया कशा करता? काय गरज पडली? 18 भार वनस्पती, चांगलं सुख आहे ना घरामध्ये. जर विषयामध्ये सुख आहे तर हे काही वेडे आहेत का? जनक राजे काही वेडे आहेत का? ज्ञानोबाराय तुकोबारायांना कळत नाही का? एखादा श्रीमंत राजा त्याला प्राप्त होणाऱ्या सर्व ऐश्वर्यातून जेवढा आनंदी राहू शकत नाही तेवढा एक विद्वान काहीही जवळ नसताना फाटक्या कपड्यात त्याच्यापेक्षा जास्त आनंदी राहतो.
आहे का नाही उदाहरण सांगा. एवढा मोठा राजा आहे पण त्याला काही नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त समाधान फाटक्या कपड्यातल्या एखाद्या पण विद्वानाला, मूर्खाला नव्हे एखाद्या विद्वानाला प्राप्त होतं. असेल श्रीमंत, सोन्याच्या पलंगावर झोपत असेल, या विद्वानाजवळ झोपायला गादी नाही, सतरंजी सुद्धा नसेल, आभाळाची चादर अंगावर घेऊन झोपत असेल बिचारा, जमिनीची गादी आपल्या हाताची उशी करून झोपत असेल बिचारा, पण त्याला पडल्याबरोबर जो डोळा लागतो तो राजांना रात्रभर तळमळ करून गोळ्या घेऊन झोप लागत नाही. मी अनुभवलंय. मी एके ठिकाणी गेलो होतो कीर्तनात, लांबचा प्रवास झाला, गेल्यानंतर तिथं लांब प्रवास करून गेलो. तिथे एक संयोजकांना एका श्रीमंत गृहस्थांनी सांगितलं, महाराजांचा आमचा संबंध आहे, कीर्तन झाल्यावर आमच्याकडे आणा विश्रांतीला. आम्ही गेलो तिथं विश्रांतीला. खरंच श्रीमंत मनुष्य, मुंबईसारख्या शहरामध्ये मोठाच्या मोठा बंगला, सगळी अनुकूलता, काही कमी नव्हतं, मोठा श्रीमंत मनुष्य. आम्ही गेलो कीर्तन आटोपून. मी थकलो होतो, दिवसभराचा प्रवास झालेला, कीर्तन झालेलं, बुद्धी थकली, शरीर थकलं. बुद्धीनं कीर्तन केलं की बुद्धी थकते. कारण आता ते सांगावं लागतं माझ्या दुर्दैवानं. थकलो. गेल्यावर मी तिथं, ते म्हणाले, महाराज तुम्ही फार थकलात. म्हटलं होय हो, फार शरीर थकून गेलो, लांबचा प्रवास झाला 12-13 तासाचा, थकून गेलो. ते म्हणाले, महाराज तुम्ही झोपा. नाही म्हटलं, तुम्ही बसलात माझ्या करता. ते म्हणाले, तुम्ही पलंगावर पडा, मी तिथं बसून बोलतो ना तुमच्या बाजूला. म्हटलं ठीक आहे, मला पाहिजेच होतं ते कशाला खोटं बोलाय. मी तिथं पलंगावर झोपलो, ते बाजूला खुर्ची टाकून बसले. सहज गप्पा चालता चालता मला कधी डोळा लागला मला कळलंच नाही. पण तो बिचारा श्रीमंत माणूस, सज्जन, त्याने अंगावर चादर बिदर टाकली, दिवा बंद केला, झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाजूची खुर्ची बघून मला आठवण आली. म्हटलं एवढा मोठा माणूस हातातली कामं टाकून माझ्याबरोबर गप्पा मारत बसतो आणि मी झोपावोय, त्याला अपमान वाटला तर. मी सकाळी उठल्याबरोबर पहिलं काम केलं, म्हटलं भाऊसाहेब माफ करा, मला झोपायचं नव्हतं, तुमचा अपमान करायचा नव्हता, पण कधी डोळा लागला माझं मला कळलं नाही. ते म्हणले, महाराज तुम्ही किती भाग्यवान आहे, तो तुम्हाला किती सहज डोळा लागला. म्हटलं डोळा लागायला भाग्य काय करायचंय, तुम्ही आमच्या प्रवचनाला या, कीर्तनाला या, कितीतरी भाग्यवान असे, काही त्याला कमीच नाही, सहज काहीच करावं लागत नाही. बस तर मला एखादी सांगितलंय, माझ्या मनाचं सांगतो असं नाही. तो म्हणाला, महाराज घरी गेल्यावर आम्हाला लोकांनी विचारलं की काय केलं चातुर्मासामध्ये. तर मी त्याला एवढंच सांगितलं, सुखे मी निजलोगा. शून्य सारोनी जेथे म्हणाल नाही म्हणतो, पण सुखे मी निजलोगा होतं. ठीक आहे, मला गंमत विनोद सोडा याच्यातला. एवढा श्रीमंत मनुष्य पण रात्री झोप लागत नाही महाराज. आणि माझ्यासारखा फाटका वारकरी पडल तिथं झोपतो. तुम्ही माऊलीच्या सोहळ्यात बघा, काय लागतं झोपायला, गादी का उशी का काय लागतं, काही नाही, एक प्लॅस्टिकचा तुकडा असला, गाढ झोप, केव्हाच, दुपार असो संध्याकाळ असो, काही बघत नाहीत माणसं. माऊली बसली का उठली काही घेणं देणं नसतं. घोडा आला का पुढे निघून गेला कुणाला माहिती, ढाराडूर पंढरपूर, बस. एक प्लॅस्टिकचा तुकडा, बस संपलं. साधन सामुग्री काय वारकऱ्याजवळ सांगा ना, झोपेचं काय साधन सामुग्री आहे, काही नाही हो, काही नाही. एक एवढासा प्लॅस्टिकचा तुकडा बस. आणि गुटक्याचा असला तर अजून गाढ झोप लागते. बस काही नाही. म्हणून भर्तृहरीने एके ठिकाणी म्हटलंय, एक विद्वान एका राजाला म्हणतो, वयमिह परितुष्टो वल्कलैस्त्वं दुकुलैहि. अरे मी माझ्या वल्कलामध्ये तुष्ट आहे आणि तू तुझ्या भरजरी कपड्यामध्ये. माझ्या अंगावर मांजरपाटा. तुम्ही महिन्याचे जे वारकरी आहेत ना, त्यांना एकदा जवळून बघा, काय समाधान असतं चेहऱ्यावर, काय समाधान असतं. काही नाही, अंगावर मांजरपाटाचे कपडे असतात. आपण तरी निदान चांगलं काहीतरी फिनलेची कापडं वापरतो, अमुक करतो तमुक करतो, महाराज असल्यामुळं. हे वारकरी 15 दिवस चालत येतात, 15 दिवस चालत जातात, मांजरपाटाची कापडं, काही नाही. जिथं त्यांचे मुक्काम ठरलेले तिथं जातात, जिथं वाढेल तिथं खातात, नाही स्वतः जवळ असेल ते खातात, रात्री झोपतात, सकाळी ज्ञानबा तुकाराम करत पुढे निघतात.
पण त्यांच्या एवढा आनंदी आज जगामध्ये कोण आहे मला सांगा? कोण आहे? मांजरपाटाची वयमिह परितुष्टे वल्कलई त्वम दुकुलई. अरे आम्ही वल्कलामध्ये आनंदी आहोत, तुम्ही भरजरी कपड्यामध्ये आनंदित आहात. पण आमच्या अंगावर वल्कल असली आणि तुमच्या अंगावर जरी भरजरी कपडे असले राजा, तरी सुद्धा सम इव परितोषो निर्विशेषो विशेषः. पण तुझ्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये जो आनंद आहे त्या आनंदामध्ये कोणताही विशेष राहिला नाही. निर्विशेषो विशेषा सम इव परितोषो. दोघांच्या अंतःकरणामध्ये आनंद समान आहे, त्याचा विशेष राहिला नाही. निर्विशेषो विशेषः. विशेष म्हणजे वेगळे पण काही राहिलं नाही. तू भरजरी कपडे घालतोस म्हणून जास्त आनंदी आहेस आणि मी मांजरपाटाची कापड घालतो म्हणून मी दुःखी आहे. नाही नाही, सम इव परितोषो निर्विशेषो विशेषः. मग म्हणणं काय? काही नाही. सुखदुःख, श्रीमंत, दरिद्री हे सगळे भेद कुठे आहेत? सतु भवत दरिद्रो यस्य तृष्णा विशालः मनसीच परितोष्टे को अर्थवान को दरिद्रः. भर्तृहरीने चिंतन केलंय. अरे ज्याच्या अंतःकरणामध्ये वस्तूच्या प्राप्तीची तृष्णा जागी झाली तोच दुःखी आहे, आणि ज्याचं अंतःकरण आनंदानं भरून गेलंय, ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही वासना शिल्लक राहिली नाही, त्याच्या एवढा आनंदी या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. कोण नाही. त्याला काय लागणार आहे? वासनाच शिल्लक राहिली नाही म्हणल्यानंतर लागणार आहे काय त्याला आनंदाला? काही लागत नाही. पण विषयाच्या भोगामध्ये माणूस समाधानी राहू शकत नाही. का राहू शकत नाही याची चिकित्सा मला थोडी करायची आहे. सुखाचा पूर हा शब्द ज्ञानोबारायांनी का म्हटलं? कारण पूर असा शब्द वापरल्यामुळे मला त्याचा व्याघातही बघावा लागणार आहे. कारण पूर आला की कधी ना कधीतरी तो ओसरत असतो. पूर हा नित्य नाही, आनंद हा नित्य आहे. ज्ञानोबाराय सुखाचा पूर म्हणतात, आनंदाचा पूर असाही शब्द आहे, नाही असं नाही. पण इथं ज्ञानोबारायांनी सुखाचा पूर आला म्हटलं की त्याला ओसरण आहे. पूर हा शाश्वत नाही. पाणी पुढे निघून गेलं की पूर ओसरून जातो. पूर ओसरल्यानंतर त्याचे काही अनुकूल प्रतिकूल परिणाम नंतर त्या देशाला भोगावे लागतात, त्या प्रांताला भोगावे लागतात. काही होईल, चिखल तरी साचेल, गाळ तरी राहील, वाळू तरी वाहून येईल, अमुक तरी होईल, पिकाला तरी पाणी मिळेल नाही, त्याच्याने रोगराई तरी पसरेल, काहीतरी होईल सुखदुःखात्मक परिणाम. पण पूर आला म्हणजे त्याचं ओसरण आलं. मग ज्ञानोबाराय जे म्हणतात इथं सुखाचा पूर आला तर तो पूर ओसरलाही पाहिजे भगवंतामधला आणि अर्जुनामधला. त्या सुखाला गळती लागली पाहिजे, त्या सुखाची ओहोटी मानली पाहिजे. मग तो पूर कोणता? विषयापासून प्राप्त होणारं जर सुख मानलं तर ते सुख निवृत्त होतं, म्हणून हे सुख विषयाचं मानायचं का? दोन्हीकडे सामान्यत्वानं विचार केला तर. कारण जसं आपण आत्ता बोललो, मला आता पुढचा श्लोकाचा तो उत्तरार्ध मला जास्त महत्वाचा वाटतो. मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःख. मला आता पुढचं महत्वाचं. आगमापायिनो नित्यः कंस्ते दीक्षस्व भारत. आगमापायी आणि म्हणून अनित्य. तसं सुखाचा पूर आला. पूर नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य आहे. बरं, सुख ते पूर येतो जातो का? आल्यानंतर जातच नाही, गेल्यानंतर येतच नाही. येणं जाणं आहे ना पुराला. मग आगमापायित्व आणि अनित्यत्व हे जर दोन्ही पुराकडे लावता येतं आणि हे दोन्ही विषय सुखाकडे ज्ञानोबारायांनी भगवंतांनी लावलंय, तर इथं सुखाचा पूर म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे ज्ञानोबारायांना, याचा थोडासा विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की.